राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळाला। ओम नमः शिवाय आणि हर हर महादेवच्या जयघोषामध्ये शिवतीर्थक्षेत्र आणि शिवमंदिरं गजबजून गेली होती। महाशिवरात्री निमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह सर्व शिवमंदिरं भाविकांनी गजबजली होती। महाशिवरात्री निमित्त उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पारंपरिक भस्म आरती संपन्न झाली। महाकालाला दूध, दही, मध आणि फळांच्या रसाचा अभिषेकही करण्यात आला। प्राचीन ऐतिहासिक आणि गौरवशाली वारसा जपणाऱ्या वाराणसीतल्या काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली। भक्तिमय वातावरणात पहाटे 2:15 वाजता झालेल्या मंगल आरतीनं परिसर प्रफुल्लित झाला। त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। मंदिर परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत होती। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला। महाशिवरात्री निमित्त खुलं करण्यात आलेल्या गुप्त शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। बीडच्या परळीमध्ये ज्योतिर्लिंग वैजनाथच्या अलंकारिक महापूजेचे हजारो भाविक साक्षीदार ठरले। कंकालेश्वर या प्राचीन मंदिरातही हर हर महादेवच्या जयघोषात पहाटे महापूजा पार पडली। राज्यातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात भक्तिमय, उत्साही आणि श्रद्धामय वातावरण भक्तांनी अनुभवलं। मध्यरात्री प्रशासकीय पूजेनंतर मंदिराची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली। हरिहरेश्वर आणि कोपिनेश्वर मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर भाविकांनी फुललं। महाडचं ग्रामदैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराज मंदिर महाकालेश्वर मंदिरात विधिवत पूजेनंतर श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला सुरुवात झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त यात्रेला सुरुवात झाली। पांडवकालीन असलेलं मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं प्रकाशित करण्यात आलं। तापी, गिरणा आणि अंजनी नदीच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या जळगावच्या श्री क्षेत्र रामेश्वरम इथल्या पुरातन महादेव मंदिरातही महाशिवरात्री निमित्त विधिवत पूजा संपन्न झाली। गोंदियाच्या प्रतापगड किल्ल्यावर हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडलं। एकाच ठिकाणी भगवान शंकराची मूर्ती आणि ख्वाजा उस्मान गणी हारुनी यांचा दर्गा असलेल्या या गडावर महाशिवरात्रीचा सण उत्साहात साजरा झाला। मुंबईलगत असलेल्या अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर हर हर महादेवच्या जयघोषानं दुमदुमलं। प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवस्पंदन हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं। पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुरी इथल्या समुद्र किनाऱ्यावर 17,000 रुद्राक्षांपासून शिवलिंगाची भव्य वाळू शिल्पकृती साकारली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।